मित्रांनो, आमच्याकडे आयफोन 16 चे या वर्षीचे सगळे मॉडेल्स आलेले आहेत आणि हे आहेत या वर्षीचे आयफोन्स. आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स. आता काय फरक आलेला आहे, नवीन काय आहे आयफोन 16 सिरीज मध्ये? मित्रांनो, बाकीचे ब्रँड्स प्रगती करतात, हे अधोगती करतात डिझाईनच्या बाबतीत. हो बघा, मागं जे सुरुवातीला जुन्या आयफोन्स मध्ये कॅमेरा मॉड्यूल होतं तसंच केलेलं आहे. हे बघा, आता कॅप्चर बटन नवीन आलंय, ऍक्शन बटन आता सगळ्याच फोन्स मध्ये. एक प्रगती आहे, फास्ट चार्जिंग मध्ये 40 वॉटला पोहोचलेले आहेत. 27 वॉटवर 40 वॉट. हो, डिस्प्ले साइजेस मध्ये फरक आलाय. प्रो मॅक्स जो आहे खूप मोठी स्क्रीन आहे, 6.9 इंचची, आणि याच्यामध्ये आता 6.1 वरून 6.3 इंच झालेला आहे. पण मला सगळ्यात जास्त एक्साइटिंग एक गोष्ट वाटते, चिपसेट. नॉन प्रो मध्ये सुद्धा A18 आहे आणि प्रो मॉडेल्स मध्ये A18 प्रो सेकंड जनरेशनचे चिपसेट्स आहेत ते आले. पण मला सगळ्यात जास्त निराशा काय झाली माहिती का? अजूनही नॉन प्रो मॉडेल्स मध्ये 60 हर्ट्जची स्क्रीन मिळते. काय आहे?